मुंबई 3 मध्ये तुम्ही जागा घेण्याचं ठरवताय, कारण तुम्ही विचार करताय की चला आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं विजन आहे की बाबा मुंबई 3 ची जोरात आणि पटापट डेव्हलपमेंट झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर इथे येणार काय काय तर इथे एज्युकेशन सिटी येते. म्हणजे आता जर तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचं रिसेंट भाषण ऐकले असेल, त्यांनी जगातल्या टॉप युनिव्हर्सिटीज बरोबर ना टायअप केलेलं आहे. आणि या ज्या सगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत तर या येणार आहेत कुठे, तर या मुंबई 3 मध्ये येणार आहेत. आणि या मुंबई 3 मध्ये आल्यानंतर काय होणार सांगा, देशभरातून वेगवेगळे विद्यार्थी इथे राहायला येणार. त्याचबरोबर इंटरनॅशनल विद्यार्थी पण इथे राहायला येणार. मग त्यांची राहण्याची सोय कुठे आहे, तर ती मुंबई 3 मध्येच होणार आहे. त्याचबरोबर इथे मोठमोठे डेटा सेंटर्स बनतात. तुम्ही सगळ्यांनी एआय बद्दल तर जाणून आहेत, तर एआयच्या कंपन्या रन करण्यासाठी तुम्हाला मोठमोठे डेटा सेंटर्स लागतात. तर आता हे डेटा सेंटर्स पण या मुंबई 3 आणि आजूबाजूच्या परिसरामध्येच बनणार आहे. म्हणजे ज्या मोठमोठ्या एआय रिलेटेड कंपनीज आहेत तर त्या पण इथे येणार आहेत. आणि त्याचबरोबर इथे बाजूला जेएनपीटी पोर्ट पण आहे. आपला जो हा नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तर तो पण एक कार्गो एअरपोर्ट पण आहे. तर त्याच्यामुळे या कार्गोशी रिलेटेड ज्या पण कंपनीज आहेत त्या कंपनीजमध्ये राहणारी लोक आहेत तर ते पण या मुंबई 3 मध्येच येणार आहेत. आणि याच्यामुळेच ना आजच्या घडीला ना मुंबई 3 मध्ये ना मोठमोठे रिअल इस्टेट प्लेयर ऑलरेडी एंटर झालेले आहेत. त्यामुळे आज आयडियल टाइम आहे मुंबई 3 मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा.